नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीवन रॉड्रिग्स वसई. आता आमच्याकडे एक संध्याकाळ थोडीशी आमचं सर्व बघून झालं आणि संध्याकाळ म्हणजे का 8 वाजलेले आहेत, 8:20 झालेले आहेत आणि आता आम्ही पॅरिसमधील एक बस पकडलेली आहे, कोणती तरी रॅन्डम बस पकडलेली आहे आणि आम्ही आता मोकाट सुटलेलो आहोत. तर बस आम्हाला जिकडे घेऊन जाईल तिकडे आम्ही जाणार आहोत. साईट सीइंग बसमध्ये बसून, जसं आपण विंडो शॉपिंग करतो तसं बसमध्ये बसून आम्ही इकडची ठिकाणं बघणार आहोत. बघूया, मी बाहेरचं दृश्य तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो. आता पाऊस सुरू झालेला आहे. अचानक पाऊस, ढगांचा गडगडाट झाला, विजा चमकल्या आणि आता पाऊस सुरू झालेला आहे. सिग्नलवर गाडी थांबलेली आहे, निघाली, सुटली. जे माझ्या नजरेच्या टप्प्यात आहे तेच ह्या कॅमेरामध्ये येणार आहे, तेच आपण बघूया आता. BNP पारिबास यांचं मुंबईला देखील ऑफिस आहे. वसईतले काही मित्रमंडळी पारिबासमध्ये कामाला आहेत. छोटी कार, चौकात असलेलं शिल्प बघा कसं आहे, किती सुंदर आहे. सायकल्स बघा किती आहेत. सायकल, मोपेड, बाईक्स खूप मोठ्या प्रमाणात चालवले जातात इकडे.
लागला माझा, त्यामुळे मी जास्त वेळ काय हे करू शकेन असं वाटत नाही. बघूया. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये देखील लोकांना चालण्यासाठी उभा मिळावी, वेळ मिळावा, सतत गाड्या जाऊ नयेत म्हणून तिकडे देखील सिग्नल दिलेले आहेत चालत जाणाऱ्यांसाठी. उघडा आहे आता. बघा कसे दाटी वाटीने बसून काय चहा कॉफी जे काय असेल त्याचा आस्वाद घेत आहेत आणि बराच वेळ बसून राहतात ना हे लोक. त्यामध्ये टुरिस्ट देखील असणारच. स्कूटर गेली बघा, स्कूटर. सुंदर बिल्डिंग ह्या सिग्नल वरती नजरेस पडली आमच्या. हे बघा, ही बघा ही बस आहे, त्यामधून आम्ही आता प्रवास करतोय आणि आता आम्ही ह्या शेवटच्या स्टॉपला आलेलो आहोत. एका टोकाच्या तिकडे नदी आहे आणि तो ब्रिज वगैरे आहे बघा. आणि आता आम्ही परत जाणार आहोत ह्या बसच्या शेवटच्या स्टॉपला. आणि परत येताना आमचं जे हॉटेल आहे तिकडे लेट्स गो बॅज असं काहीतरी एक स्टॉपचं नाव आहे, तिकडे आम्ही उतरणार आहोत. हे आमचे ड्रायव्हर आहेत. आता आमची बस दुसऱ्या बाजूने जात आहे, शेवटच्या स्टॉपवरून एक सर्कल घेऊन जाणार आहे आणि येथे आपल्याला नदी दिसते. क्रूज, छोट्या छोट्या क्रूज. काल आम्ही त्या तिकडे त्या बाजूला पायी फिरत होतो नदीच्या त्या दुसऱ्या किनाऱ्यावर. त्याचा व्हिडिओ आता अपलोड करूया. सिग्नल लागला वाटतं. हे सिग्नल्स इतके आहेत पण पटापट ते सुटतात देखील. बरेच सिग्नल लागतात, त्यामुळे बसला किंवा इतर वाहनांना जास्त स्पीड घेता येत नाही तसं बघितलं तर. पण रस्ते चकाचक आहेत, पटापट सर्व होऊन जातं. बघा पाऊस पडलाय तर कसं त्या मुलीने स्कूटरवरती कसं पुढे टाकलेलं आहे बघा पायावरती. ते बघा सूर्य अजून किती वर आहे बघा. 9 वाजत आले रात्रीचे. नॅशनल असेंब्लीकडे आम्ही आता आलेलो आहोत. ही आहे नॅशनल असेंब्ली, झेंडा दिसतोय ती. फळं कशी दुकानाच्या बाहेर मांडून ठेवलेली आहेत.